नमस्कार मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे अंड्याची भाजी। त्यासाठी अंडी मी इथे शिजवून घेतलेली आहेत। अंड्याला असं थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं अंड्याला मसाला व्यवस्थित लागतो। मी देसी अंडी घेतलेली आहेत, त्यामुळे थोडीशी लहान आहेत। अशा प्रकारे सर्व अंडी आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे कट करून घ्यायचं। हे पहा, सर्व व्यवस्थित आपले कट करून अंडी झालेली आहेत। आता कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचे आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। त्यात लसूण कोथिंबीर पेस्ट घालून घ्यायची। नंतर खोबरं घालून घ्यायचे। नंतर मटण मसाला घालून घ्यायचे। नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। काळं तिखट घालून घ्यायचं आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मसाला आपला मिक्स झालेला आहे। त्यात आपण अंडी घालून घेणार आहोत। अंडी घातल्यानंतर व्यवस्थित असे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आपला अंड्याला व्यवस्थित लागला पाहिजे। हे पहा, व्यवस्थित मसाला अंड्याला लागलेला आहे। आता आपण त्यात पाणी घालून घेणार आहे। पाणी घातल्यानंतर 5 मिनिटं फुल गॅसवर ठेवायचं आहे उकळी यायला। हे पहा, छान आपल्या अंड्याच्या भाजीला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मंद गॅसवर 10 मिनिटं भाजी ठेवून द्यायची आहे। हे बघा, किती छान आपल्या अंड्याच्या भाजीला कट आलेला आहे। छान अशी सोपी रेसिपी आहे, करून बघा, आवडली तर।